आपण जीवनपटामध्ये पाहिलं की श्रीधर स्वामींनी श्री रामचंद्र स्वामी महाराजांना अनुग्रह दिला आणि महाराजांनी 2006 पर्यंत त्यांचं महानिर्वाण होईपर्यंत हे ईशकार्य पुढे नेलं. 2006 साली महानिर्वाणापूर्वी महाराजांनी श्री उद्धव जोशी यांना हे कार्य पुढे नेण्यासाठी नेमस्त केलं. श्री उद्धव जोशी हे महाराजांचे चिरंजीव आहेत. लौकिकदृष्ट्या BSc, LLB, MBA, HR असे शिक्षण घेतलेले श्री उद्धव जोशी यांनी नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये HR हेड म्हणून काम केलेलं आहे. पण आता स्वेच्छानिवृत्ती घेऊन या ईशकार्याला त्यांनी पूर्ण वेळ वाहून घेतलेला आहे. आशीर्वादातून प्राप्त झालेलं ज्ञान, अधिकार याला कठोर साधनेची जोड देऊन त्यांनी अनेक पीडितांना त्यांच्या प्रापंचिक, आर्थिक आणि आरोग्याच्या समस्यातून तारून नेले आहे. कित्येकांची गंडांतरे टाळलेली आहेत. भाग्य बदलण्याचे अधिकार सद्गुरूकडेच असतात याची वारंवार प्रचिती त्यांनी दिलेली आहे. जास्तीत जास्त लोकांनी, विशेषतः तरुणांनी आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करून त्यात प्रगती करावी म्हणून ते प्रयत्नशील असतात. त्यांचं वास्तव्य आंबेगाव, पुणे येथे असून तिथं ते सर्वांना मार्गदर्शन करतात. आपल्या ग्रुपवर सुद्धा आपण यापूर्वी महाराजांचे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर श्री उद्धव जोशी महाराज हे आज स्वतः इथे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करते, आपण श्रीसूक्त पठणाची सुरुवात करण्यापूर्वी आधी गुरूंचं मार्गदर्शन घेऊयात आणि मग श्रीसूक्त पठणाला सुरुवात करूयात. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो श्रीरामचंद्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः. ओम नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. उपस्थित सर्व देवी भक्तांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना येथूनच चरणवंदना करतो. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहात. आत्ताच दीपालीताईंनी सांगितलेलं आहे, हे जे व्रत आहे श्रीसूक्त हे महाराजांच्या आशीर्वचनातून प्राप्त झालेलं व्रत आहे. 12 ऑगस्ट 2023 रोजी विविध तापांमधून त्रस्त झालेले लोक ज्यावेळी दर्शनासाठी येतात त्यावेळी मनाला अतिशय वेदना होत होत्या आणि ह्या वेदनेतून महाराजांना कळवळून प्रार्थना केली गेली. हे त्रिविध तापातून पोळलेले जे भक्त आहेत हे त्यांच्या व्याधीतून मुक्त जर झाले नाहीत तर ते परमार्थ कसा करतील, अध्यात्म कसा करतील आणि जीवनाचा जो उद्देश आहे की परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे ते कसं साध्य करू शकतात. या पृथ्वीवरती अनेक निगेटिव्ह एनर्जीचा घाला घातला जात आहे. अनेक लोक त्याच्यामध्ये होरपळून गेलेले आहेत. जैविक अजैविक घटक याच्यामध्ये अक्षरशः नेस्तनाभूत होत चाललेले आहेत. अशासाठी सद्गुरूंनी कृपा करून एक व्रत सांगितलं. त्यांनी सांगितलं की 1 कोटी श्रीसूक्ताची आवर्तनं केल्यानंतर या पृथ्वीला ग्रिड्स तयार होतील आणि बाह्य जगतातील ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज या पृथ्वीवरती येत आहेत त्या बंद होतील. आणि त्याप्रमाणे आपल्या शिष्यवर्गांनी भक्तांनी हे व्रत सुरू केलं. येत्या दत्त जयंती दिवशी याची पूर्णावधी आपण करणार आहोत. हा 1 कोटी श्रीसूक्त आवर्तनाचा संकल्प तसा मोठा होता, परंतु सर्व भक्तांच्या योगदानातून आणि विशेषतः तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आजच्या दिवशी, तुमच्या सर्वांच्या योगदानामधून
हा 1 कोटीचा संकल्प आता पूर्णत्वाला जात आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. एवढी मोठी आवर्तनं एका वेळी होणं आणि तेही ह्या वैश्विक कार्यासाठी होणं, याचा पुण्यार्थ फार मोठा आहे. आणि तो पुण्यार्थ या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या भाळी आज लिहिलेला आहे. या वातावरणामध्ये आत्ताच्या वेळी फार मोठा दैवी प्रवाह या ठिकाणी आलेला आहे. दैवी शक्तीने भारलेलं असं हे वातावरण आहे. पृथ्वीवरील आणि पृथ्वीच्या पलीकडील ग्रहांवरून सुद्धा खूप देवता या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यामुळं आज या ठिकाणी जे जे श्रीसूक्ताचा पाठ करतील त्या सर्वांना या एनर्जीचा फायदा होणार आहे. तुम्हाला निश्चित जाणवेलच, या ठिकाणी श्रीसूक्ताचं पठण झाल्यानंतर तुम्हा प्रत्येकाला निश्चित काहीतरी लाभ झालेला आहे. सामूहिक श्रीसूक्त पठण करण्यामध्ये सगळ्यात मोठा काय फायदा असेल तर ही जी सामूहिक ऊर्जा तयार होत असते, या ऊर्जेचं बळ फार मोठं असतं. आपण सर्वांनी लहानपणीच शाळेमध्ये शिकलेलं आहोत की एकीचे बळ आणि मिळते फळ. बरोबर आहे. एकटा जर असेल तर त्याला नामोहरम करणं सहज शक्य असतं, परंतु एका ठिकाणी जर समूह आला तर त्याला नामोहरम करणं फार अवघड असतं. संघम शरणम गच्छामी असं सांगितलेलं आहे. संघ म्हणजे काय तर समुदाय. ह्या समुदायाला शरण जावं, नमस्कार आहे असं सांगितलेलं आहे. कारण संघामध्ये काय तर ताकद आहे. सर्व हिंदू समाज जर एकत्र आला तर या विश्वामध्ये ही आर्य सनातन हिंदू धर्माची धर्मपताका फडकवण्यामध्ये सर्व हिंदू नागरिकांचं मोठं सहभाग योगदान होईल. या भूतलावरती खऱ्या अर्थानं सनातन धर्माची पुनर्स्थापना होईल. आज आपण पाहतोय समाजामध्ये दुष्ट शक्ती आहेत, दुष्ट विचारांची लोक आहेत. आणि हे सगळे लोक काय करत आहेत तर सत्प्रवृत्तीच्या वरती घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू धर्मीयांना, विशेषतः त्यांच्यातील स्त्रियांना बाटवण्याचे प्रकार केले जात आहेत. अतिशय लांछनास्पद असं कृत्य करत आहेत. त्यांना कायद्याची भीती नाही आहे, लोकांची भीती नाही आहे. आणि आपल्याला परमेश्वराला शेवटी तोंड द्यायचं आहे, दाखवायचं आहे, हे सुद्धा त्यांना कळत नाही आहे. असे दानवासारखे, राक्षसासारखे लोक वागू लागलेली आहेत. हे श्रीसूक्ताचं पठण मुख्यत्वे करून आपण कशासाठी करतो तर आपल्या मधलीच चेतना जागृतीसाठी हे श्रीसूक्त पठण केलं जातं. श्रीसूक्ताचा अर्थच आहे की हा आपल्यातली चेतना जागृत करणे, आपल्यातील ऊर्जा जागृत करणं. आणि ही ऊर्जा प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येक पुरुष आणि स्त्रीमध्ये दोन्ही हे स्त्री आणि पुरुष तत्व असतं. स्त्री तत्व जे आहे हे शक्ती तत्व आहे. हे तत्व जर नसेल तर पुरुष तत्वाला काहीही किंमत राहत नाही. कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते ती स्त्री शक्ती आहे, स्त्री रूपी शक्ती आहे. आणि म्हणून तिचं आवाहन केलं पाहिजे. आपण श्रीसूक्तामध्ये म्हणतो हरी ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदोम आवह. रजत आणि सुवर्णाने मढलेली जी लक्ष्मी आहे तिचं आवाहन जातवेद नावाच्या अग्नीला सांगितलेलं आहे की तू काय कर की तिचं आवाहन कर आणि तिला आमच्यासाठी तू बोलव. हा जातवेद अग्नी जो आहे हा सर्वात पुरातन अग्नी आहे. तो सर्वांना ओळखतो आणि म्हणून त्याला आवाहन केलेलं आहे की तू काय कर की अशा लक्ष्मीला तू बोलावून घे आमच्यासाठी.
अग्नीमध्ये मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जातवेद, जो दैवतांना आवाहन करण्यासाठी उपयोगाला येतो, जो यज्ञकार्याच्या वेळी वापरला जातो, तो जातवेद. आणि दुसरा आहे तो क्रव्याद. क्रव्याद काय करतो, तर प्रेतांचं संहारण करण्यासाठी, दाह करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हा जातवेद जो आहे हा सर्वात पुरातन आहे. त्यामुळं सर्व दैवतांना तो ओळखणार आहे. म्हणून त्याला सांगितले की तू काय कर, की अशा लक्ष्मीला तू आमच्यासाठी पाचारण कर. हा जातवेद कुठं आहे, तर आपल्यामध्येच आहे. ही लक्ष्मीसुद्धा कुठं आहे, तर आपल्यामध्येच आहे. आपल्यामध्येच असणाऱ्या आद्यशक्तीला, चेतनेला जागृत करण्यासाठी म्हणून या जातवेदाला सांगितलेलं आहे. श्रीसूक्तामध्ये आणखी काय महत्त्वाचं सांगितलं असेल, तर जी अलक्ष्मी आहे, ज्येष्ठा लक्ष्मी जिचं नाव आहे, त्या ज्येष्ठा लक्ष्मीला काय करेल, माझ्यापासून दूर करतो मी. या ठिकाणी दोन प्रार्थना दिलेल्या आहेत, की शक्तीला, आद्यशक्तीला सांगितलं आहे की तू मला धन, धान्य, समृद्धी, यश, सौख्य, कीर्ती प्राप्त करून दे. आणि दुसऱ्या वेळेला काय सांगितलेलं आहे, की माझ्यामध्ये सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे माझ्यामध्ये, क्षुत पिपासा मलाम ज्येष्ठाम लक्ष्मीम अमाम्यम. क्षुत म्हणजे काय, भूक. पिपासा म्हणजे तहान. अशाने युक्त असणारी ज्येष्ठा लक्ष्मी जी आहे, त्या ज्येष्ठा लक्ष्मीचा मी नाश करतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये हे सामर्थ्य आहे की तो काय करू शकतो, ज्येष्ठा लक्ष्मी म्हणजे अलक्ष्मी तिचं नाश करू शकतो. हे माझ्याकडं सामर्थ्य आहे, मी सांगत आहे त्याच्यामध्ये. आता भूक आणि तहान याचा नाश केला म्हणजे ज्येष्ठा लक्ष्मीचा नाश झाला का हो? प्रत्येक स्तोत्रांमध्ये जी भाषा वापरलेली आहे, आनंद, करदम, चिकलित, विश्रुत, हे जे काय ऋषी आहेत त्यांनी आदिशक्तीचं जे रूप पाहिलेलं होतं समुद्र मंथनाच्या वेळी, त्यावेळी त्याचं वर्णन करून ह्या ऋचा तयार केलेल्या आहेत. ह्या 15 ऋचांमध्ये श्रीसूक्त बसवलेलं आहे. भूक म्हणजे आसक्ती, लोभ, हव्यास, आणि पिपासा, तहान म्हणजे काय, त्याला लालसा. हे जे दुर्गुण आहेत हे आपल्यामध्येच आहेत. हे दुर्गुण आपल्यामध्ये असल्यामुळं काय होतं, आपला नेहमी अधोगती आपली होत असते. आणि ही सगळी काय आहेत, हे ज्येष्ठा लक्ष्मीची रूपं आहेत. राग, मत्सर, द्वेष हे काय आहे, हे ज्येष्ठा लक्ष्मीचे गुण आहेत. या सर्वांचा नाश मी करू शकतो, हे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, असं त्या श्रीसूक्तामध्ये दिलेलं आहे. आणि या सर्वांचा नाश केल्यानंतर निश्चित अर्थानं जी आनंदमयी लक्ष्मी आहे तिचं आगमन आपल्याकडं होणारच आहे. ज्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास नसतो त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. आणि म्हणून प्रत्येकामध्ये ही चेतना जागृत झाली पाहिजे. आणि यासाठी म्हणून हे श्रीसूक्त पठन सर्वांनी केलं पाहिजे. सर्व अबाल वृद्ध, स्त्री, पुरुष, मग ते विधूर असोत किंवा विधवा असोत, संन्यासी असोत, ब्रह्मचारी असोत किंवा संसारी असोत, सर्वांनी हे व्रत केलं पाहिजे. हे कशासाठी केलं पाहिजे, तर आपल्यामधली जी चेतना आहे ती जागृत करण्यासाठी केलेलं पाहिजे. हे शत्रू कुठं बाहेर नाही आहेत, लक्षात ठेवा. हे शत्रू सगळे आपल्या आतमध्ये आहेत. आणि ह्या अलक्ष्मीरूपी शत्रूंचा नाश केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण काय असू शकतो, तर आपण लक्ष्मीवंत असू शकतो, लक्ष्मीवान असू शकतो. आणि तो आपण आहोतच. ते तत्व जागृत करण्यासाठी म्हणून काय करायचं, आपण हे श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. काही लोक म्हणतील की आम्ही आता वयानं वृद्ध झालेलो तर आम्ही म्हणून काय करणार आहे. प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश आहे की त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणं आहे. हे परमात्म्याची प्राप्ती कधी होऊ शकते,
ज्यावेळेला या अष्टलक्ष्मींची कृपा आपल्यावरती होते आणि त्याच्यामुळं काय होतं, तर हे षडरिपू जे आहे त्याचं दमन होतं आणि तो परमोच्च असं तत्व आपल्या हाताला गवसतं आणि त्यानंतरच मुक्ती आहे. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून काय झालं पाहिजे की प्रत्येकानं श्रीसूक्त केलं पाहिजे. ह्या श्रीसूक्ताचा प्रसार क्षेत्रोक्षेत्री घडला पाहिजे, देशोदेशी झाला पाहिजे. या धर्मपीठाचं प्रमुख उद्दिष्ट आहे की या धर्मपीठाशी संलग्न असणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक जो आहे हा सामर्थ्याचा पुतळा झाला पाहिजे. तो लक्ष्मीवान असला पाहिजे. समाजामध्ये त्याला ज्ञान, वैराग्य, यश, कीर्ती, समृद्धी ह्या सर्वांनी युक्त असा तो असला पाहिजे आणि एक दैदिप्यमान घटक म्हणून या समाजाला मार्गदर्शन करणारा घडला पाहिजे. हे सद्गुरूंचं सर्वांसाठी सांगणं होतं आणि त्यासाठी हा जो संकल्प त्यांनी आपल्याला दिलेला आहे, अतिशय महत् आणि मोठा संकल्प आपल्याला दिलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल काही वर्षांपूर्वी या ठिकाणी कोरोनाच्या साथी आलेल्या होत्या. संपूर्ण जगाला कोरोनाने ग्रासलेलं होतं आणि अशा वेळेला हा कोरोना का होतो याचा गुह्यार्थ पण मी सांगितलेला आहे. हा माणसाकडून माणसाकडे ट्रान्सफर होणारा डिसीज नव्हता, हा माइंड टू माइंड ट्रान्सफर होणारा डिसीज होता. लॉ ऑफ निगेटिव्ह अट्रॅक्शन या ठिकाणी ॲप्लिकेबल होतं. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये तिरस्कार, घृणा, भय निर्माण झालं की त्या गोष्टीला आपल्याकडं ॲट्रॅक्शन होतं आणि त्याच्यामधून हा कोरोना सदृश्य व्याधी ज्या आहेत त्या लोकांना जडलेल्या होत्या. अशा भयंकर व्याधी आजही या पृथ्वीवरती नवीन नवीन प्रकारे येत आहेत आणि हे सगळं बंद होण्यासाठी म्हणून आपण काय करायचं, तर हे श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. हे व्रत जे आहे हे सद्गुरूंच्या आशीर्वादातून आलेलं आहे, आशीर्वचनातून आलेलं आहे. त्यामुळं हे म्हणण्यामध्ये जर काही त्रुटी झाली, चूक झाली तरीसुद्धा ते मान्य करून घेतलं जाईल असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. ही सर्वात मोठी कृपा सद्गुरूंची आहे. म्हणून या वैश्विक संकल्पामध्ये जो जो घटक, जी जी व्यक्ती भाग घेईल आणि यासाठी हा संकल्पाने हे व्रत करेल त्या व्यक्तीला निश्चित अर्थानं इच्छित साध्य जे आहे ते साध्य होईल. ज्या ज्या व्यक्तींना विविध प्रकारचे ताप आहेत, कुणाला अधिदैविक ताप आहेत, कुणाला अधिभौतिक आहेत, कुणाला आध्यात्मिक प्रकारचे ताप आहेत, त्यांनी सद्गुरूंचा संकल्प करून त्यांच्या संकल्पातून जर 1 वर्षासाठी 365 दिवस हे व्रत जर केलं, रोज एक पाठ म्हणजे 16 आवर्तनांचा एक पाठ जर केला तर निश्चित आणि निश्चित अर्थानं त्यांचं इच्छित फल त्यांना प्राप्त होईल. आणि म्हणून सुरुवातीलाच आम्ही सांगितलेलं आहे की महाराजांचा जो मंत्र आहे, ओम नमो श्री रामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः, हे भवतागरातून तारणारा असा तू परब्रह्माचं प्रत्यक्ष रूप असणारा रामचंद्र, तुला माझा नमस्कार असो, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे, मंत्राचा अर्थ आहे. या मंत्राने महाराजांचं आवाहन करून श्रीसूक्ताची 16 आवर्तनं करावीत आणि तदनंतर ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, ह्या जो महालक्ष्मीचा मंत्र आहे ह्या मंत्राचं एक जपमाळ करावी. अशा पद्धतीने जर जो आवर्तनं करेल, पाठ करेल, त्याला निश्चित अर्थानं त्याची फलश्रुती प्राप्त होईल. मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की भविष्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी या संकल्पामध्ये सामील व्हावं आणि वर्षभर हा श्रीसूक्ताचा संकल्प करावा आपण आणि त्याप्रमाणे आपण हे पाठ करावेत. आणि आपल्या ज्या काय व्याधी असतील, ज्यांना आध्यात्मिक उन्नती पाहिजे असेल त्यांना आध्यात्मिक उन्नती प्राप्त होईल. ज्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त व्हायचं असेल, अभ्यासामध्ये प्रगती हवी असेल, त्यांनी हे व्रत करावं. ज्यांना पुत्रार्थ असतील त्यांना पुत्र कन्यारत्नाचा लाभ होईल.
जे असाध्य व्याधीमध्ये असतील त्या व्याधीतून ते मुक्त होतील, असं हे आशीर्वचनातून आलेलं व्रत तुम्हा सर्वांना फलदायी होईल. तर आपण सर्वांनी हे व्रत करावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. कालच या नवरात्रीच्या उत्सवाच्या सुरुवातीला श्री सद्गुरू निवास पुणे येथे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्याचा संकल्प काही शिष्यमंडळींनी पूर्ण केलेला आहे. हे कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती श्रीसूक्ताच्या आवर्तनाने केल्यामुळं हे अक्षय कुंकुम तयार झालेलं आहे. हे अक्षय कुंकुमाचा फायदा असा आहे की कोणत्याही बाह्य विकृत शक्ती ज्या आहेत, भूत प्रेत पिशाच यक्ष किन्नर गंधर्व, अशा कोणत्याही गोष्टींचा प्रादुर्भाव तुम्हाला होणार नाही आहे. ते कुंकुमसुद्धा प्रसाद म्हणून आता या ठिकाणी जे उपस्थित आहे त्या सर्वांना देण्यात येणार आहे. हे कुंकुम प्रत्येकाने आपल्या बरोबर ठेवावं आणि ते आपल्या भाळी लावावं. सर्वार्थांना कवच त्यांना ते प्राप्त होईल आणि सद्गुरूंचे आशीर्वाद तुम्हाला या कुंकुमातर्फे पोचवण्यात आलेले आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ते हे सद्गुरूंचं कार्य जे आहे हे समजून घेण्यासाठी आणि ह्या श्रीसूक्ताची महती जी आहे हे समजून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि प्रत्यक्ष या श्रीसूक्ताचा लाभ घेण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रत्येक स्त्री पुरुष यांनी कुंकुम हे कपाळी लावलं पाहिजे. हे कुंकुम कपाळी का लावलं पाहिजे? कारण या कुंकुमामध्ये सर्व तत्व जे आहेत ते ॲट्रॅक्ट करण्याची शक्ती असते आणि विशेषतः हे श्रीसूक्तांनी अभिमंत्रित केलेलं कुंकुम जे आहे हे लावल्यानंतर तुम्हाला कवच प्रदान होतं, भाग्य उदयाला येतं. म्हणून प्रत्येकाच्या भाळी हे कुंकू असणं फार गरजेचं आहे. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. प्रथम आपण 21 श्रीसूक्तांच्या आवर्तनांचा पाठ करणार आहोत आणि त्यानंतर मानसिक वेळेसाठी म्हणून आपण एक 10 ते 15 मिनटं आपण विश्रांती घेणार आहोत आणि लगेचच दुसरा पाठसुद्धा तो 16 आवर्तनांचा असेल. पुढचं जे या ठिकाणची योजना आहे ते आमचे संयोजक तुम्हाला सांगतीलच. तर आज विशेषतः तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. हे दैवी शक्तीने भारलेलं वातावरण आहे. या वातावरणाचा तुम्ही लाभ घ्या आणि या ठिकाणी श्रीसूक्त पाठ करून जो कोणी या ठिकाणी पाठ करेल त्या प्रत्येकाला आज साधारणतः 3,70,00,000 आवर्तन केल्याचं पुण्य जे आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. या ठिकाणी कमीत कमी 1000 लोक उपस्थित आहेत. एवढी मोठी ग्रुप एनर्जी या ठिकाणी तयार होत आहे. प्रत्यक्ष गुरुमालिका या ठिकाणी उपस्थित आहे. आद्यशक्ती या ठिकाणी उपस्थित आहे. तिची सर्व रूपं पृथ्वीवरच्या अनेक देवता या मंडलामध्ये उपस्थित आहेत. अतिशय दैवी शक्तीने भारवलेलं असं हे दैदिप्यमान क्षेत्र निर्माण झालेलं आहे. सर्वत्र सुवर्णमय प्रकाश दिसत आहे. या वातावरणामध्ये तुम्ही सर्वांनी श्रीसूक्ताचं मोठ्या आवाजामध्ये आवर्तन करावीत आणि मोठी ऊर्जा या ठिकाणी निर्माण व्हावी. ही ऊर्जा संपूर्ण भूतलावरती प्रसारित व्हावी. हा जो उद्देश आहे या उद्देशाचे निश्चित आणि निश्चित अर्थानं पूर्ती या ठिकाणी घडत आहे हे मला दिसत आहे. तुम्हा सर्वांना आजच्या या मंगल दिवशी पूर्ण कृपा आशीर्वाद. सच्चिदानंद.